नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आता मगाशी आपण वाल्यानं म्हणजेच वाल्मिक कराडनं हायकोर्टात धाव घेतली त्या संदर्भात लाईव्ह केलं. तर लगेच काही कमेंट्स आल्या की या ठिकाणी टॉप न्यूज मराठी फक्त ओबीसी विरोधात जातीवादी बोलतोय, एकाच समाजाला धरून बोलतोय. मला एक प्रश्न पडलाय, या सगळ्या वाल्या समर्थकांना एक मला प्रश्न विचारायचा आहे. महादेव मुंडे कोणत्या समाजाचे आहेत? त्यांच्या बाजूनं टॉप न्यूज मराठीनं पहिल्या दिवसापासून आवाज उठवलाय. ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळावा म्हणून टॉप न्यूज मराठीनं पहिल्यांदा आवाज उठवलाय. आता त्यांना न्याय मिळवून देणं हे ओबीसी समाजातीलच बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्याचंच काम टॉप न्यूज मराठी करताय ना. मग महादेव मुंडे तुमच्या समाजाचे नाहीत का? बापू आंधळे या प्रकरणात देखील ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत आणि ते जेलमध्ये सडतायत, त्यांना जेलमधनं बाहेर काढून खऱ्या आरोपींना आत टाकणं ही जबाबदारी शासनाची नाही का? बापू आंधळे कोणत्या समाजाचे आहेत? सहदेव साधभाई, स्वप्नील पुजारी, नेहरकर या सगळ्यांना या वाल्मिक कराडच्या टोळक्यानं त्या ठिकाणी मारलं, हातपाय मोडले. हे कोणत्या समाजाचे आहेत? मग टॉप न्यूज मराठी अमुक तमुक समाजाच्या बातम्या लावतोय आणि अमुक तमुक समाजाच्या लावत नाही, हे कोणी सांगितलं? इतकंच कशाला, पोक्सो अंतर्गत त्या प्रशांत पवार, विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांविरुद्ध जेव्हा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला तेव्हा काही समाज पाहिला होता का टॉप न्यूज मराठीनं? तेव्हा देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. इतकंच नव्हे तर बीड शहरात मनोज जरांगे पाटील मोर्चा कधी काढणार या विजय पवार आणि प्रशांत खाटोकर विरुद्ध असं लाईव्ह केलं होतं. या संदर्भात कधी आम्ही भेदभाव केला नाही, तुम्ही भेदभाव का करताय? संतोष देशमुख यांना वाल्मिक कराडनं मारलं, हे कोर्टात खटल्यात आणि कोर्टाच्या निरीक्षणात प्रथम दर्शनी दिसून आलंय. यात आमचा दोष आहे? वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळ्या यांनी जो काही थैमान माजवले बीड मध्ये, परळीमध्ये, यात काय आमचा दोष आहे? अहो, गुन्हेगाराला जात नसते, मारणाऱ्याला जात नसते आणि मरणाऱ्याला पण नसते. कारण मारणारा ज्याला मारतो त्याची जात बघून मारत नसतो, त्याला काहीतरी स्वार्थ हवा असतो. आणि या संतोष देशमुख प्रकरणात कुणी कुणाला मारलंय याही पेक्षा का मारलंय, कसं मारलंय याकडे बघा जरा. त्यामुळे डोळे उघडा. या वाल्मिक कराडचं समर्थन करून करून तुम्ही उगचच या प्रकरणाला जातीच्या चौकटीत अडकवून जातीचा रंग द्यायचा प्रयत्न करू नका. कायम प्रत्येक जण अगदी सुरुवातीपासून संदीप चव्हाण अमुक जातीचा, संदीप चव्हाण जमुक जातीचा. मी काय कपाळावर लिहिले का जात तुमच्या? म्हणजे माझ्या कपाळावर जात लिहिले का? मला प्रश्न विचारले जातात, संदीप सर तुम्ही कुठल्या जातीचे? अरे, पत्रकाराला जात नसते. पत्रकाराला कुठली जात? निर्भीड, निर्भय, सडेतोड हीच त्याची जात असते. जे काही अन्याय घडतोय त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे पत्रकाराचं कर्तव्य असतं. इथे वाल्मिक कराडची जात बघून त्याच्या विरोधात बोलतोय हे चुकीचं आहे. मुळातच फक्त आणि फक्त संशयित आरोपी या दृष्टिकोनातून बघितलं जातं. उद्या कोणत्याही समाजातल्या व्यक्तीनं जर हा उद्योग केला असता तरी त्याचं नाव तितकंच ठासून घेतलं असतं. कारण पत्रकार धमक्यांना भीत घालत नाही. पत्रकार अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो आणि तो आवाज उठवण्यासाठी तुम्ही खरं म्हणजे मला साथ द्यायला पाहिजे. तर तुम्हीच माझ्या विरोधात हा अमुक तमुक जातीबद्दल बोलतो म्हणून
अरे जो समाज अधिवेशन घेतो ठाण्यामध्ये, त्यावेळी महादेव मुंडेंना श्रद्धांजली तरी वाहिली का तुम्ही? का? कोणत्या समाजाचे होते? महादेव मुंडेंबद्दल कुणीतरी एकाने तरी ब्र काढला का? कोणत्या समाजाचे होते? मग महादेव मुंडेंचा तुमचा काही संबंध नाहीये? ज्ञानेश्वरी मुंडे या भगिनीला न्याय मिळवून द्यावा म्हणून तुमचा काही संबंध नाहीये? हे जे समर्थक आहेत ना, यांचं घोंगडं त्या वाल्याच्या बुडाखाली अडकलंय, त्यात आमचा दोष नाही. कारण की या वाल्मिक कराडनं जे काही थैमान माजवलंय ना, त्याच्यामुळं कितीतरी पोरं चांगला उद्योग करता करता वाईटच्या उद्योगाला लागली, टोळ्यांमध्ये घुसली. आज काय परिस्थिती आहे? जात बघून पत्रकारिता करायची का आता भविष्यात? आमचा दोष आहे का तो वाल्या मारत सुटलाय सगळ्यांना? आमचा दोष आहे का तो गोट्या मारत सुटलाय सगळ्यांना? त्यामुळं या जाती व्यवस्थेतून जरा बाहेर पडा. माणूस ही जात आणि माणूस की हा धर्म, याच्या पलीकडे काही नसतं. माणूस म्हणून जगायला शिका, माणूस म्हणून बघायला शिका. मी मागे एक उदाहरण दिलं होतं. आपल्या जातीतला आहे म्हणून त्याला आपल्या घरात वाचवून ठेवणार का? त्याचा बचाव करणार, त्याला खायला प्यायला घालणार का? असू दे, आमच्या जातीचा आहे बाबा. तू काही काम केलंय ना? 4-5 मर्डर टाकलेत, 2-4 अत्याचार करून आले, बरं असू दे, आमच्या जातीचं आहे. असं करणार आहे का तुम्ही? अरे लाथ मारून हाकललं पाहिजे अशांना. आणि अशा लोकांविरुद्ध जर आपण बोलतोय तर तुम्ही माझीच बोलती बंद करायला निघालाय. अरे आतापर्यंत या सगळ्या टोळ्या माजल्या ना, या वाल्मिक कराडने केलेले उद्योग बघतोय ना अख्खा महाराष्ट्र. का आम्ही काय घरचं आणलंय का आमच्या आणि तुमच्या समोर मांडतोय? म्हणून माझा आजचा लाईव्हच आहे. या वाल्याने पोचलेल्या टोळ्या आहेत ना, त्यांनी काय काय उद्योग केलेत ते तुमच्या समोर मांडणार आहे. ते बघा, जरा घ्या कुठेतरी डोक्यात. आणि जात करू बसू नका. गुन्हेगार तो गुन्हेगारच, तो कोणत्याही जातीचा असे ना. म्हणून परत एकदा ठासून सांगतो, कोणत्याही जातीवर अन्याय झाला तरी संदीप चव्हाण त्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्यासाठी टॉप न्यूज मराठी चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर येणार. मध्ये कोणतीही जात असो. आता आमच्या पुण्यामध्ये दलित समाजाच्या भगिनींना पोलिसांनी अक्षरशः जातीवाचक शिवीगाळ केली आहे. नको नको ते बोललेत त्यांना. पण आमच्या चॅनलच्या रिपोर्टर समृद्धी जाधव यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत, जोपर्यंत त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला ठिय्या मांडला होता, सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी असो, कार्यकर्त्यांनी असो, वंचित आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी असो, स्वतः सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर होते, प्रकाश आंबेडकर लक्ष घालत होते, या सगळ्यांनी आवाज उठवला होता. पण शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या रिपोर्टर तिथं थांबल्या का? मग तो दलित समाज आहे म्हणून आम्ही काय घरी बसलोय का? प्रत्येक समाजामध्ये जिथं जिथं अन्याय होईल, ज्या ज्या समाजाविरुद्ध अन्याय होईल, त्यावेळी टॉप न्यूज मराठीचे रिपोर्टर्स, अँकर्स सगळे पेटून उठतील. कारण की आम्ही कटिबद्ध आहोत या कर्तव्याशी, पत्रकारितेशी, निर्भयतेशी, निर्भीडतेशी, सडेतोड प्रश्नी. आणि त्याबद्दल आम्ही आवाज उठवणारच. त्यामुळे इथं आम्ही जातीभेद नाही करत कुठला. सोमनाथ सूर्यवंशी त्या बिचाऱ्याला कोठडीत मारलं त्या पोलिसांनी. आई धाय मोकळून रडत होती तिची. टॉप न्यूज मराठीने लाईव्ह करून सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. आम्ही काय समाज बघितला का तिथं? आणि काय गुन्हा दाखल झालाय तिथं? अज्ञाता विरुद्ध. अरे पोलीस कोठडीत एखाद्याला नेऊन मारलंय तर अज्ञात मारणार का पोलीस मारणार त्याला, का बाहेरचा कोणतरी येऊन मारणार? चला चला जरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊ, कोठडीत जरा फिरून येऊ. हा कोण आहे? हा आहे का? चला मारा. आणि चला जातो हा साहेब, चला. असं केलंय का कुणी? अरे पोलीस कोठडी बोलल्यावर पोलिसाचंच राज्य ना. मारणार कोण? अज्ञाताने मारलं का त्यांना? एवढी अक्कल आहे ना सगळ्यांना. आज ना उद्या त्या पोलिसावर पण गुन्हा दाखल होईल. आणि तो कुठल्याही जातीचा असे ना, फरक पडत नाही. तो गुन्हेगार असेल आणि त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध बोलणं
न्याय मिळवून देणं आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणं ही पत्रकारिता आहे आणि ती पत्रकारिता आम्ही चालवतोय. त्यामुळे तुम्ही कितीही कमेंट्स करा, कितीही शिव्या घाला आणि माझी जात विचारा, मला फरक पडत नाही. फरक तुम्हाला पडायला हवा की आपण अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात बोलतोय, आपण काय करतोय. जाऊ देत, मूळ विषयाला हात घालतो. मला इतकंच म्हणायचं आहे, या सगळ्या प्रकरणात मी आता जे लाईव्ह करतोय ते वाल्मिक कराडनं पोचलेल्या टोळ्यांबद्दल. यामध्ये दोन नावं प्रकर्षाने येतात. एक सुदर्शन घुले आणि दुसरा गोट्या गित्ते. या दोघांनी काय काय उद्योग केले त्यातनं 3 प्रकरणं बाहेर पडली. पहिलं प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबर 2024. हे त्या सुदर्शन घुलेनं घडवून आणलं. कुणाच्या सांगण्यावरनं? या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं. त्याच्या टोळीचा गँग लीडर. त्याची दुसरी टोळी. 2 प्रकरणं बापू आंधळे 29 जून 2024 आणि 21 ऑक्टोबर 2023 महादेव मुंडे. या दोन्ही प्रकरणात कोण आहे या ठिकाणी आरोपी? गोट्या गित्ते. हे दोघं कुणाच्या जवळचे आहेत? कुणाच्या जवळचे आहेत? सुदर्शन घुलेचा जबाब बघितलाय काय? वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरनं आम्ही काय काय केलं, जबाब वाचा, मग कळेल तुम्हाला. आणि हा गोट्या गित्ते एकतर हा फरार. या गोट्या गित्तेला हा जो फरार आहे, किती दिवसांपासून माहितीये कुठल्या प्रकरणांमध्ये? बापू आंधळे प्रकरणात याच्या विरोधात फिर्याद आहे. या प्रकरणात 1 वर्ष 1 महिना 7 दिवस फरार आहे. महादेव मुंडे या प्रकरणात पण तो आरोपी आहे. या प्रकरणात 1 वर्ष 9 महिने 15 दिवस फरार आहे. अशा फरार असलेल्या गोट्या गित्तेच्या काय आरत्या ओवळायच्या का? काय केले त्यांनी आता बघितलं ना? जुने पुराणे व्हिडिओ कुठले तरी काढतो, दारू पिऊन टाकतो आणि मग त्याचे समर्थक गोळा होतात आणि आपल्या रील्स पोस्टच्या माध्यमातून गोट्या गित्ते किती महान आहे याबद्दल सांगतात. या गोट्या गित्तेचा आणखी एक रील याच्या आधी व्हायरल झालं होतं. ज्याला मारायचंय त्याचा आधी श्राद्ध घालतो. म्हणजे ज्याच्या दारात त्यानं नैवेद्य ठेवला त्याचा मर्डर फिक्स, अशी परळीत चर्चा. आणि मग त्या गोट्या गित्तेनं हाडकं ठेव, कुठं आणखी दारूचे ग्लास ठेव, नमस्कार कर, बाजारात जाऊन शिवेगाळ कर, फोनवर बोल. अरे ही कसली पद्धत आहे? म्हणून माझा आजचा लाईव्ह याच संदर्भात आहे. गोट्याच्या मुसक्यावळा या गुंडांचं दैवत वाल्या म्हणून माजल्या टोळ्या. आता ते कसं? हे गोट्याच गित्तेच्या भाषेत सांगतो. काय म्हणतो गोट्या गित्ते? अण्णा आमचं दैवत, वाल्मिक अण्णा आमचं दैवत. मग आता ज्या गुंडांचं दैवत वाल्मिक कराड असेल त्याच्याकडनं अपेक्षा काय असेल? या टोळ्यांचीच ना पैदास, बाकी काय आहे? अरे यांचं दैवत कोर्टात धावतंय तिकडं, मला सोडा मला सोडा. ज्याचा देवच अडकलाय तुरुंगात त्याच्याकडनं हे काय अपेक्षा करणार आहेत? म्हणजे ही मोकाट बाहेर फिरतात आणि यांचा देव तुरुंगात आहे. यांचं दैवत नाही हे. बघा त्या गोट्या गित्ते याच्या विरोधात काय काय आहे ना, जंत्रीच वाचून दाखवतो. या गोट्या गित्ते विरोधात 16 गुन्हे दाखल आहेत. त्याने आता तो रेल्वेच्या पटरीवर बसून काहीतरी व्हिडिओ केला. त्या परळी जवळच मालेवाडी परिसरातलं नांदुरघाट पानगाव इथली काहीतरी तो व्हिडिओ आहे अशी चर्चा आहे. एक तर दारू पिऊन पटरीवर बसलाय. पटरीवर बसणंच रेल्वेच्या हाच मुळात गुन्हा आहे. आता काय त्याच्यावर गुन्हे आहेत? काय बोललाय तो त्यात? माझ्या विरोधात असं गुन्हे लावले, माझ्या विरोधात असं असं आहे, माझ्या विरोधात तसं तसं आहे, मी मुकुट चोरला, ह्याव चोरला, त्याव चोरला. अरे येडे आहे का जनता? जे गुन्हे दाखल आहेत तेच सांगतायत ना. एक लिस्टच आहे अख्खी, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांनी टाकलेली. बघा ती लिस्ट काय आहे. ज्ञानबा उर्फ गोट्या मारुती गित्ते राहणार नंदागोळ तालुका परळी याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती. पोलीस स्टेशन परळी शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 108/2024, कलम 307, 326, 323, 143,
148, 149, 504, 506 भारतीय दंडविधान सहकलम 3-4/25 शस्त्र अधिनियम. नंतर परळी शहर गुन्हा रजिस्टर नंबर 9/2025 कलम 307, 394, 394 भारतीय दंडविधान. परळी शहर काय आहे? गुन्हा रजिस्टर नंबर 44/2025 कलम 307, 394, 394. नंतर परळी ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 49/2009 कलम 394, 34. नंतर परळी ग्रामीण 85/2007 कलम 394, 429. परळी ग्रामीण 46/2009 कलम 399, 34. परळी ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 95/2007 कलम 379, 34. परळी ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 160/2018 कलम 385, 452, 143, 149, 506. नंतर उदगीर 88/2015 कलम 363, 364. नंतर केज 20/2012 कलम 379, 34. स्वारगेट पुणे गुन्हा रजिस्टर नंबर 84/2012 कलम 392, 34. किनगाव लातूर गुन्हा रजिस्टर नंबर 51/2015 कलम 395. पिंपरी चिंचवड पुणे गुन्हा रजिस्टर नंबर 29/2008 कलम 390. नवा मोंढा परभणी गुन्हा रजिस्टर नंबर 267/2007 कलम 379. आणि शेवटचा नवा मोंढा परभणी गुन्हा रजिस्टर नंबर 278/2007 कलम 224. 2007 पासून ते 2025 पर्यंत 18 वर्ष हा गोट्या गित्ते या वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे करतोय. त्यामध्ये परळी, अंबाजोगाई, केज, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या परिसरात तर त्याने गुन्हे केलेले आहेतच. या पलीकडं पुण्यात पिंपरी चिंचवड, परभणीत नवा मोंढा, लातूर, उदगीर, अहो कुठे यांनी जाऊन उद्योग केले नाहीत. आणि आता हा जो काही रेल्वे पट्टीचा व्हिडिओ तुम्ही सेकंड विंडो मध्ये बघताय, 3 महिन्यापूर्वीचा असं पोलिसांनी सांगितलंय. खरं तर हा व्हिडिओ परत एकदा व्हायरल झालाय. तो आता कोणीतरी टाकला. 16 जानेवारीला पोस्ट केल्याचं बोललंही जात आहे. आता या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर हे जे काही सगळं चाललंय आतापर्यंत सगळं, यामध्ये या गोट्या गित्तेचा रोल काय आहे? वाल्मिकरांनी सांगायचं आणि आपण उद्योग करायचे, हेच या गोट्या गित्तेने आतापर्यंत केलंय. बापू आंधळे प्रकरणात तोच, महादेव मुंडे प्रकरणात तोच, सहदेव सातबाईला मारताना तोच, स्वप्नील पुजारीला मारताना तोच, नेहरकरला मारताना तोच. काय आहे? अरे बाळा बांगर तर म्हणतायत परळीतल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यात या गोट्या गित्तेचाच हात आहे. आता या गोट्या गित्तेनं फक्त परळीच नाही, बीड, लातूर, परभणी, पुणा या सगळ्या ठिकाणी हे उद्योग केलेत. वाल्मिक कराड माझं दैवत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावू नका, अशी आत्महत्येची धमकी या पट्ट्यानं रेल्वे रुळावर बसून दिली आहे. दुसरी गोष्ट, आता काय म्हणाला होता तो? गोट्या गित्ते याच्यावर एकट्या परळीत 9 गुन्हे दाखल आहेत. त्यात कोणकोणते? आताच मी कलम वाचून दाखवली. 307 प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी. याशिवाय उदगीर, केज, लातूर, परभणी या ठिकाणी देखील गुन्हे दाखल. स्वारगेट, चिंचवड इथे देखील गुन्हे दाखल. आता जो पहिला व्हिडिओ आहे, म्हणजे त्याचा आता दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला जो जुना होता, तोच कारनामा परत निवडणूक काळातला, त्याच्यावर मी बोलेनच. काय म्हटलाय तो? वाल्मिक कराड हे गोर गरिबांचं दैवत आहे. गोर गरिबांचं दैवत? अरे राखेत मारली माणसं, वाळूत बुडवून मारली माणसं, प्रॉपर्ट्या देत नाहीत म्हणून पळून पळून मारली माणसं, खंडणी वसूल करताना मध्ये कुणी आड आला म्हणून आडवी करून मारली माणसं, आणि हा गोरगरिबांचं दैवत? बर, धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात. तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले तर मी चिठ्ठीत लिहून तुमचं नाव लिहून आत्महत्या करणार असल्याची धमकी गोट्या गित्ते यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे. आता जितेंद्र आव्हाड कोणत्या समाजाचे? हा, मग आता त्याच समाजातल्या आमदारांनी गोट्या गित्ते विरोधात आवाज उठवलाय. हा गोट्या गित्ते त्याच्याच समाजातल्या माणसाविरुद्ध त्याला जीवे मारण्याची धमकी तर आधी दिलीच, कारण की परवाच बाळा बांगर यांनी सांगितलंय तो रेकी करायला गेला होता मुंबऱ्यात.
जितेंद्र आव्हाड यांच्या घराची, आणि आता आत्महत्या करीन आणि चिठ्ठीत नाव लिहिन जितेंद्र आव्हाडांचं असं म्हणून कोणाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय? समाजात हे उद्योग कोण करतंय? काय संबंध आहे त्या दुसऱ्याचा? बर, ते जाऊ देत. यावर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले स्पष्टपणे, या गँगनं उभ्या समाजाला बदनाम केलंय. मी धमक्यांना घाबरत नाही, माझं बोलणं बंद करणार नाही. हा कोण गोट्या खोट्या. आता याच संदर्भात बजरंग सोनवणे खासदार बीडचे काय म्हणाले? परवाजी सर्वपक्षीय सर्वधर्मीय बैठक झाली बीड मध्ये. काय म्हणाले ते? लष्कर तय्यबापेक्षाही भयानक अशी संघटना परळीत कार्यरत आहे. संगीत डिघोळे असो की किशोर फड, 40 खून परळीत झालेत, ज्याची नोंद सुद्धा नाही. आता आवाज उठवल्यामुळे 2-3 प्रकरणं बाहेर आली आहेत असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय. आता कमेंट काय आहेत या गोट्या गित्तेच्या सगळ्या उद्योगांवर माहितीये? बबन गित्ते फरार आहे असा हा गोट्या गित्ते सांगतो. मग स्वतः का बाबा फरार आहेस तू? तू का बोंबलत फिरतोयस? तू जर धुतल्या तांदळाचा आहेस ना, तर ये ना पोलिसांना शरण आणि मान ना समोर की माझं काहीच नाही चूक याच्यात म्हणून. का काय हिंमत होत नाही? म्हणजे मुळातच तुझ्याकडे फक्त आरोपी म्हणून बघितलं जातंय, जात म्हणून नव्हे. तो आरोपी कुठल्या जातीचा आहे महत्वाचा नाही, तो आरोपी आहे, तो गुन्हेगार आहे हे महत्वाचं आहे. आता या सगळ्या प्रकरणात खर तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हणतोय हा? त्या रेल्वे रुळावर बसून जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, खासदार सोनवणे, अंजली दमनिया माझ्यावर खोटे आरोप करतायत. मी मंदिरातील मुखवटा चोरला असा आरोप जितेंद्र आव्हाड करतात, तर अंजली दमनिया यांनी मी मुली उचलून नेतो असा आरोप केलाय. जर हे आरोप खरे असतील तर माझ्यावर दाखल झालेले गुन्हे दाखवा. मग आता ही लिस्ट वाचून दाखवली ती कशाची होती? बर, ते जाऊ देत. पुढं माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्याची सजा मला होईल, पण विनाकारण खंडणी दरोडे सारखे गुन्हे करतो, वाल्मिकांचा उजवात असल्याचं बिनबुडाचे आरोप करू नका असा म्हणालाय. अरे त्या महादेव मुंडे प्रकरणामध्ये तू काय उद्योग केले आणि काय दिवे लावले ना, अख्ख्या परळीमध्ये चर्चा आहे. कशाला वेगळं सांगायला पाहिजे? दुसरं, जितेंद्र आव्हाड वंजारी असून मला बदनाम करायला लागले आहेत. मला वाटतं ते वंजारी समाजाचे नाहीयेत. अरे तू त्यांना सर्टिफिकेट देणार का जितेंद्र आव्हाडांना ते कुठल्या समाजाचे आहेत म्हणून? बर, माझा मित्र बापू आंधळेला बपन गित्तेनं माझ्या समोर 2 गोळ्या घालून मारलं, त्याच्यावर जितेंद्र आव्हाड काहीच बोलले नाहीत. ते शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत. खून करणारा बबन गित्ते पण त्याच पक्षाचा होता, मग त्यावेळी तुम्ही आवाज का उठवला नाही? आता इथं बबन गित्ते फरार आहे, ही त्यांची चूकच आहे. त्यांनी जर काय केलं नाही तर पुढेच यायला पाहिजे होतं, थेट पोलीस कोर्टात फेस करायला पाहिजे होतं, ही त्यांची चूक आहे. बबन गित्ते कुठल्या समाजाचे? बोला ना. मग मला हेच म्हणायचंय, आम्ही काय जात बघून आरोपी आणि गुन्हेगार आहेत बघतो का? अरे या गोट्या गित्तेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, ज्यांना आपल्याच समाजातल्या लोकांवर हल्ले केलेत. महादेव गित्ते आज जाऊन बसलाय, बायको अक्षरशः न्यायासाठी भीक मागते कोर्टात, पोलीस ठाण्यात, पण उत्तर काय? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मनोज जरंगे पाटलांना तिने त्यांची कैफियत मांडली, सांगितलं स्पष्ट असं असं झालंय म्हणून. ज्या कोठडीत, ज्या तुरुंगात वाल्मिक कराडे तिथंच महादेव गित्ते आणि बाकीचे सगळे होते ना. आता मला एक गोट्या गित्तेबद्दल विचारायचंय. हा गोट्या गित्ते म्हणतो मला 2 गोळ्या लागल्या, आरपार गेल्या म्हणून मी वाचलो. गोळ्या आरपार गेल्यावर वाचतो का माणूस? अरे त्या महादेव गित्तेला गोळ्या लागल्या तर दवाखान्यात जखमी होता. आता सुद्धा तुरुंगातून जेव्हा त्यांना कोर्टात नेतात तेव्हा इथं बँडेज लावलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ज्याला गोळ्या लागलेल्या असतात ना, तो दवाखान्यात उपचार घेतो. गोट्या गित्तेला गोळ्या लागल्यात, कुठे दवाखान्यात उपचार घेताना एखादा व्हिडिओ टाकलाय का? बर, त्याला गोळ्या लागल्यात हे समजलंय का? आता तर रेल्वेचाच तुम्ही बघितलात व्हिडिओ. 2023 ची घटना आहे नाही बापू आंधळेची, 2024 ची म्हणजे आत्ताचीच ना. बापू आंधळे 188 दिवस आधी, फक्त 163 दिवस आधी संतोष देशमुखांच्या 29 जूनला, संतोष देशमुखांची हत्या 9 डिसेंबरला. का नाही बाबा तू एवढ्या दिवसात दिसला तू आम्हाला? तू कुठेतरी ऍडमिट आहेस, उपचार घेतोय, डॉक्टर उपचार करतात तुझ्यावर, का नाही? ज्याला गोळ्या लागल्या तो बोंबलत फिरेल का बाहेर? दुसरी गोष्ट,
त्याच बापू आंधळे प्रकरणात महादेव गित्ते पण फिर्यादी, तू पण फिर्यादी, परस्पर विरोधी फिर्यादी. महादेव गित्तेच्याच घरावर त्या ठिकाणी हल्ला करायला तुम्ही गेला होतात ना. हा गोट्या गित्ते, धनराज, तो फड, सोमनाथ सलगरे, त्यात बापू आंधळे पण होता. आता महादेव गित्तेने फिर्याद दिली, या प्रकरणात मृत्यू कोणाचा झालाय? बापू आंधळे. मग फिर्याद गोट्या गित्तेने कशी काय दिली? फिर्याद कुणी द्यायला पाहिजे? बापू आंधळेच्या आईनं, बापू आंधळेच्या वडिलांनं, बापू आंधळेच्या भावानं, बापू आंधळेच्या पत्नीनं. ते कुठे आहेत? संतोष देशमुख प्रकरणात संतोष देशमुखांच्या भावानं फिर्याद दिली आहे. महादेव मुंडे प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे त्यांची पत्नी म्हणून पुढे येते. या प्रकरणात बापू आंधळेचे आई वडील, बापू आंधळेची पत्नी कुठे आहे? का? पर्वत बाळा बांगर म्हणल्या गोट्या गित्तेला लिहिता तरी येतं का? कुठेतरी वाल्मिक कराडनी ते सगळं लिहून ड्राफ्ट तयार केला वकिलांच्या मार्फत आणि यांनी फक्त सही केली. अरे नेमका आहे काय? हा तो गोट्या गित्ते जो सगळीकडं प्रत्येक वेळी कुठे ना कुठे तरी दिसतोच. आता मला एक प्रश्न पडलाय, 29 जून 2024 ला बापू आंधळे यांची हत्या झाली. 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांची हत्या झाली. 31 डिसेंबरला म्हणजे 2024 ला त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा वाल्मिक कराड पुण्यात शरण आला. त्याच्या ताफ्यात कोण दिसलं होतं आपल्याला? सदैव अण्णा सोबत वाल्मिक अण्णा आमचा विठ्ठल असं रील कुणी केलं होतं? कोण दिसला होता त्याच्यात? गोट्या गित्तेच ना. मग जून मध्ये 29 जूनला तुला गोळी लागली आणि 31 डिसेंबरला म्हणजे 6 महिन्यात तू वाल्यासोबत ताफ्यात फिरतोय. मग तुला गोळी लागली, तुला ऍडमिट बिडमिट उपचार बिपचार काय नाही, आरपार गेल्या. बघा त्याचं वाक्य व्हिडिओतलं, आरपार गेल्या म्हणून मी वाचलो म्हणतोय. अरे चाललंय काय? बर ताफ्यात वाल्मिक कराडच्या गोट्या गित्ते, पण त्याला ना कुणी ओळखला, ना त्याला कुणी विचारलं, ना तू कोण आहेस त्याची माहिती काढली, काहीच नाही. अरे 2024 पर्यंत त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. म्हणजे तो ऑलरेडी फरार आहे. आणि आता तर मकोका आहे त्याच्यावर. सहदेव सातबाईंना मारल्या प्रकरणी त्याच्या टोळीवर मकोका दाखल झालाय. 7 जण होते ना हे. एक तुरुंगात आहे, 4 जणांना जामीन आणि हे 2 जण बाहेर फिरतायत, गोट्या गित्ते आणि धनराज उर्फ राजेभाऊ फड. तर तो धनराज फड तर बोंबलत दिसतोच आपल्याला. आता वाल्मिक कराडच्या या कोर्टातल्या सुनावणीच्या वेळी देखील तो कोर्टात बिंदासपणे फिरत होता. पोलीस पकडत नाहीत, रील करतोय, सोशल मीडियावर सक्रिय. काय आहे? दुसरी गोष्ट, आता या सगळ्या प्रकरणात त्या गोट्या गित्तेनं जो काही उद्योग केलाय, याच्या आधी निवडणूक 20 नोव्हेंबर 2024, 23 नोव्हेंबरला निकाल लागला. या दिवशी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत विधानसभेचा आत्ताचा लेटेस्ट 2024 ला एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो परत व्हायरल झालाय. त्यात काय करतोय हा गोट्या गित्ते? बघा, त्यानं रील एक केलेला आहे, तो रील व्हायरल होतोय. ते डीएम बॉस असं लिहिलंय आणि निवडणुकीच्या काळातला हा व्हिडिओ पोस्ट केलाय. यात ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून त्यानं पोस्ट केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना डीएम बॉस लिहिलंय. त्यात तो काय करतोय? धनंजय मुंडे यांच्या नावासमोरील बटन दाबताना दिसतोय. म्हणजे एकीकडे आदर्श आचारसंहिता म्हणतो आपण, तिचा कसा भंग केला जातो मतदान केंद्रावर हे उघड उघड बघितलं की आपण. अहो मोबाईल तुम्ही त्यातून रेकॉर्डिंग करू शकत नाही, हा नियम आहे, ही आचारसंहिता आहे. तुम्ही धडाधड कुणाला मतदान दिलंय ह्याचं रेकॉर्डिंग करताय लाईव्ह. आता एवढं सगळं असून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई झाली हो या गोट्या गित्तेवर? बर, या सगळ्या प्रकरणात मला इतकंच म्हणायचंय की आतापर्यंत मीडियापर्यंत व्हिडिओ पोहोचतात, पण पोलीस हे व्हिडिओ टाकणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचत नाहीत. हे असं कसं? म्हणजे या प्रकरणात पोलीस या वाल्याच्या टोळ्यांना किती साथ देत आहेत
हे समोर उघड होतंय. आता खर तर हे सगळं जे काही घडतंय याला कोण आहे कारणीभूत, हा विचार कधी केलाय का कुणी? हा विचार बघितलाय का कुणी? तिकडे सुदर्शन घुले, बघा कशा वेगवेगळ्या टोळ्या आहेत. याच गोट्या गित्तेनं महादेव मुंडे यांच्या नरड्याचं मांसाचा तुकडा काढून पिशवीत भरून खिशात घालून बोंबलत फिरला आणि वाल्मिक कराड समोर टेबलावर लावून टाकला, असं बाळा वांगरे यांनी सांगितलं ना. पोस्टमार्टम रिपोर्टच्या मिसिंग मध्ये मिसिंग आहे असं म्हटलंय ना तिथे. त्यानंतर आणखी त्या गोट्या गित्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला बा, आपण बंदूक हातात घेऊन काहीतरी शायनिंग मारतोय. या गोट्या गित्तेबद्दल अशी चर्चा आहे की ज्याच्या ज्याच्याकडे परळी त्या बीड मध्ये अवैध गावठी कट्टे आहेत ना, जो फिरतो कमरेला लावून, ते या गोट्या गित्तेची कृपा आहे म्हणून त्या प्रकरणावर पण त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मग अशा या गोट्या गित्तेबद्दल आपण एकतर मुळात याला का पकडला जात नाही आतापर्यंत, याचा विचार कोण करणार? याचा विचार कोणीच करत नाहीये. तो सुदर्शन घुले, बघा टोळ्या कशा आहेत. प्रॉपर्टीसाठी वेगळी टोळी, एखाद्याची जमीन बळकवायची आहे, प्रॉपर्टी बळकवायची आहे. खंडणीसाठी वेगळी टोळी, सुदर्शन घुले. तो घुले, वाल्मिक कराड त्याचं दैवत. म्हणजे बघा, तिकडे मुख्यमंत्री सांगतायत धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्यासारखा वाल्मिक कराड वागत होता, सगळी कामं तोच करत होता त्यांच्या कार्यक्षेत्रातली. हे असं जेव्हा समोर आलं त्यावेळी आम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. म्हणजेच काय, धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्या आणि वाल्याचा राईट हँड गोट्या. आता काय करायचं सांगा? अहो, यांना राजकीय वरदहस्त असल्यानंच हे पोचले गेले आणि मग समाजाला यांनी केलेले गुन्हे सोसावे लागले. हा विचार कधी करणार आपण? तो गुन्हे त्याला त्याचं प्रस्थ निर्माण करायचं होतं त्याच्या एरियात, आणि मग तिथं तो विष्णू चाटेच्या नादी लागला. विष्णू चाटेला वाल्मिक कराडनं केजचा तालुकाध्यक्ष बनवला. आता ही वाल्मिक कराडची ताकद आहे का? वाल्मिक कराडवर पण कोणतरी आहे ना. मग त्याला बनवल्यानंतर हा विष्णू चाटेच्या संपर्कात आला, हा त्याच्या जवळ गेला. मग वाल्मिक अण्णाच्या भेटीगाठी, मग जगमित्र कार्यालय, आणि तिथं गेल्यानंतर 8 ऑक्टोबरचा दिवस आठवतोय ना. स्वतः सुदर्शन घुलेने जबाब दिलाय, मी विष्णू चाटे वाल्मिक कराड, आणि बोलवलं कुणाला? आवादा कंपनीच्या शिवाजी थोपटेंना. काय केलं त्याने? 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर तुमचा आवादा कंपनीचा मस्सा जोगचाच नाही, जिल्ह्यातला कुठलाही प्लांट चालू करून देणार नाही. कोणी मागितली खंडणी? कोण आहे त्याचा जबाब? कुणी दिलाय जबाब त्याचा? हाच तो घुले ना. म्हणजे घुल्यावर वरदस्त कुणाचा आहे? आता अटक झाल्यानंतर बोलतोय हा, आता दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल करतायत. आरोपी क्रमांक 1, आरोपी क्रमांक 2, आरोपी क्रमांक 3, 2 विष्णू चाटे, 3 सुदर्शन घुले. आता यांचे दोषमुक्तीचे अर्ज यायला लागलेत. म्हणजे आधी गुन्हे करायचे, नंतर त्या गुन्ह्यांशी आमचा काही संबंध नाही, ही मोडस ऑपरेंडी आहे यांची. आणि मारताना पण कसं मारायचं? अत्यंत निर्घृण, दहशत पसरवणे. म्हणजे या प्रकरणात सुदर्शन घुलेच्या गँगवर जबाबदारी दिली संतोष देशमुख यांना संपवण्याची, आणि इकडे गोट्या गित्तेवर जबाबदारी दिली महादेव मुंडे यांना संपवण्याची. बापू आंधळे प्रकरणात तर वेगळंच आहे, त्याला वेगळंच वळण दिलं गेलेलं आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार झालाय त्यात. बबन गित्तेंना पण मी आवाहन करतो, यावं त्यांनी समोर. किती दिवस असे फरार राहणार तुम्ही? कर, नाही तर डर कशाला? तुम्ही नव्हतात ना त्यावेळी तिथं, सिद्ध करून दाखवा कोर्टात. फिर्यादीतलं टायमिंग बदललं गेलंय असा जर आरोप होतोय तर सिद्ध करून दाखवा. पळताय कशाला? या ना बिंदास समोर, हो दे ना दूध का दूध, पाणी का पाणी. पण या प्रकरणावर कुणीच बोलायला मागत नाहीये. बापू आंधळेंचं कुटुंब पण समोर येत नाहीये. त्यांच्यावर काय दबाव आहे का काय आहे? कोणी काय बोलायला तयार नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत
जे काही घडलंय त्याला कारण, त्याला कारणीभूत वाल्मिक कराड आहे. या वाल्मिक कराडनं या टोळ्या पोसल्या आणि या टोळ्या माजल्या. कारण या टोळक्यांचं दैवत वाल्मिक कराड आहे. मग दैवतच जर वाल्मिक कराड असेल तर त्याच्याकडनं कृपाशीर्वाद कुठले मिळतील तुम्हाला? खून, दरोडा, चोऱ्या, लुटालूट, मारामारी, दमदाटी, शिवीगाळ याच्या पलीकडे तुम्हाला गुरुदक्षिणा, गुरुप्रसाद काय मिळणार? आणि मग दक्षिणा पण तुम्ही तीच द्यायची. त्या बदल्यात परत तुम्हाला काहीतरी देणार तो. हे सिंडिकेट आहे सगळं. स्वतः कोर्टानं म्हटलंय वाल्मिक कराड सिंडिकेटचा सदस्य सातत्यानं बेकायदेशीर कारवाई करत होता. मग एवढ्या या सगळ्या टोळ्यांना जोपासणारा, त्यांना सांभाळणारा, तरी देखील तो आत जाऊन सुद्धा 216 दिवस झाले वाल्मिक कराड तुरुंगात जाऊन सुद्धा तरी समर्थक सुधरत नाहीयेत त्याचे. अरे उद्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होतील, आपल्या पिढ्यानं पिढ्या बर्बाद होतील. आपली पोरं चांगल्या रांकाला लावायचीत का नाहीत? त्यांनी चांगलं शिकायचंय का नाही? त्यांनी चांगलं बनून मोठं व्हायचंय का नाही? का ह्यांच्याच सगळ्या माग लागून एक दिवशी तुरुंगात जाऊन बसायचंय? अरे आवरा, स्वतःला सावरा. या टोळ्यांच्या, या सगळ्या काय वाल्मिक कराड त्यांनी पोचलेल्या गुंडांच्या आसपास आपली पोरं जाता कामा नयेत, आपली पोरं वाईट मार्गाला लागता कामा नयेत. यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. अहो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या समाजाचं देणं लागतो ना. मग समाजाचं देणं लागतो म्हणजे काय? त्या समाजाप्रती उत्तम कार्य करणं. इथं काय आहे? महादेव मुंडेंना मारलं, बापू आंधळेंना मारलंय, सहदेव सातबाई हातपाय तोडले. हे काय प्रकार आहेत? म्हणजे इथं समाजाचा विषय नाही, इथं स्वार्थाचा, लोभाचा आहे, इच्छेचा आहे, महत्वाकांक्षेचा आहे. जो कोण मध्ये आला त्याला मारा. मग तो काय घेणार, कुठल्या जाती धर्माचा मला माहित नाही. वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना मराठा आहे म्हणून नाही मारलंय, खंडणीत हस्तक्षेप केला, खंडणी मागताना आडवा आला म्हणून मारलाय. त्याला काय घेणं पडले जाती धर्माचं? जो आपल्याच समाजातल्या माणसांना मारतोय त्याला काय फरक पडलाय? आणि नको त्याची बाजू घेत बसलाय तुम्ही. अरे गुन्हेगार तो गुन्हेगारच. पश्चाताप आहे का? पश्चाताप झाला पाहिजे होता, तो झालाय का? अजून सुद्धा हे रील आणि पोस्ट करत फिरतायत. असं होईल आणि तसं होईल आणि तमुक होईल. अहो या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर आता एकंदरीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वाईट ते वाईटच, वाईटाला वाईटच बोलता आलं पाहिजे. सुधारण्याची संधी होती तेव्हा सुधारण्याची संधी द्यायला पाहिजे होती, पण ती दिली गेली नाही. वाल्मिकचा वाल्या झाला. त्याच वेळी ऐनवेळी त्याला सुधरवला असता, त्याच्या नको त्या चुकांवर पांघरून घातलं नसतं तर वाल्मिकचा वाल्या बनला नसता. आणि पुढं त्याला हे गोट्या घुले असले पट्ट शिष्य भेटले नसते. हे सगळं बघा कसं चक्र आहे. आणि या चक्रव्यूहात अडकली ती परळीतली सर्वसामान्य जनता. तिचा काय दोष आहे? कशाला समाजामध्ये विखुरता तुम्ही सगळ्यांना? समाज हा आपला, तो आपला. अरे सगळे आपले आहेत, सगळे आपले. म्हणून टॉप न्यूज मराठीनं पहिल्यापासून प्रकरण लावून धरलं. जेव्हा त्या शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला, अल्पवयीन मुलींवर लैंगिक छळ झाला त्यांचा. बघा कळून सगळे टॉप न्यूज मराठीचे व्हिडिओज. प्रशांत खाटोकर असो नाही तर विजय पवार, घाबरलो नाही आम्ही. शेवटपर्यंत मुद्दा लावून धरला. आणि मनोज जरांगेंना पण आवाहन केलं. संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवला होतात ना तुम्ही, चला आता बीड शहरात या आणि या शिक्षकांविरुद्ध मोर्चे काढा. कोण आहेत तो, कुठल्या आमदाराच्या जवळचा आहे, काय घेणं नाही. संदीप क्षीरसागर तो माझ्या जवळचा आणि तो माझ्या लांबचा, काय फरक पडत नाही त्याच्याने. जसं धनंजय मुंडेंचा तुम्ही राजीनाम्याची मागणी केली होती, संदीप क्षीरसागरचा हात असेल तर त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी करा, असं बोललेलो आहे मी. काढा टॉप न्यूज मराठीचं लाईव्ह काढा आणि बघा. इथं मराठा आणि वंजारा आणि दलित
आणि आदिवासी असं काही नाही. पत्रकारिता ही अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायला शिकवली जाते आणि तेच करतोय मी. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तेच करत राहू आम्ही सगळेच जण. कुठल्याही समाजातली व्यक्ती असो, श्रीमंत असो, गरीब असो, तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ढाल वेळ प्रसंगी तलवार बनून आम्ही उभे राहू. कारण की आमची तलवार म्हणजे आमची लेखणी आहे आणि ढाल म्हणजे आमचं वक्तृत्व आहे आणि त्या माध्यमातून आम्ही लढत राहू. पण न्याय मिळवून देऊ, मग तो कोणत्याही समाजाचा असो. त्यामुळे अंगावर किती शिव्यांच्या लाखोल्या आल्या ना तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे जाताना शेवटच सांगतो, या अशा गुंडांचं दैवतच जर हा वाल्मिक कराड असेल तर यांच्यापासून टोळ्याच निर्माण होणार, दुसरं काय होणार आहे. त्यामुळे आता या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. तो घुले आत आहे पण गोट्या बाहेर आहे. आता त्या गोट्याला पण कुठल्याही परिस्थितीत त्याला आत घ्या, त्याच्या मुसक्या आवळा. कारण की महादेव मुंडे प्रकरणात त्याचा हात असल्याचं अनेक ठिकाणाहून अनेक लोकांकडून बोललं जातंय. शिवाय त्याच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत, मी जंत्रीच वाचून दाखवली. आता महादेव मुंडे प्रकरणात पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी आलेली आहे. झालाय तपास पण सुरू झाला, स्पॉट पंचनामा पण झाला. 2-2.5 तास जिथं ज्या वन विभागात कार्यालयासमोरच्या मोकळ्या मैदानात महादेव मुंडेंना मारण्यात आलं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी पण केलेली आहे. आता एक एक बाहेर येईलच. जो दोषी तो दोषीच. हा, उद्या ह्याच्यात जर कोणी दोषी नसेल तर गोष्ट वेगळी आहे, चांगलं आहे. कर नाही त्याला डर कशाला. पण करून सुद्धा जर गुन्हे लपवले जात असतील, यांच्या कुणी पाठीशी उभं राहत असेल आणि या आरोपींना मोकाट सोडलं जाईल तर मात्र कुणीही ऐकणार नाही. कारण की आता महाराष्ट्रातली जनता जागी झालेली आहे. ती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जागी झाली आहे, कुठल्या एका जातीसाठी नाही. म्हणून हजारदा सांगितलंय मी, हजारदा, एकदा नाही हजारदा ते वाक्य सांगतो आणि शेवट करतो. जाता जात नाही तिला म्हणतात जात. कधी विझणार ही जाती भेदाची वात. सळसळत असेल तुमच्या हृदयात माणुसकी धर्माची पात तर एक ना एक दिवस जरूर होईल या जाती भेदाचा निपात. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.